आज आपण बघणार आहोत डबल कटोरी ब्लाउज. याला टू पीस कटोरी ब्लाउज असंही म्हणतात. आणि व्हिडिओमध्ये सगळ्या साईजनुसार याची मापं कशी टाकली जातात, याची शिलाई कशी केली जाते, सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. तुमच्या लगेच लक्षात येईल. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार, मी उज्ज्वला पाटील. फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. ब्लाउज सुरू करण्याआधी आपण त्याची मापं बघून घेऊयात. मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये मापं लिहिलेली आहे. तर सर्वात आधी मी इथं कार्डशीट घेतलेला आहे फोल्ड करून. तर घडीची बाजू म्हणजे फोल्ड बाजू समोरच्या बाजूला आहे, जिथं मी 2 इंचावर माप टाकलंय आणि तिथून सरळ रेषा खाली आखून घ्यायची. 2 इंचावर अशासाठी रेषा आखून घेतली कारण जी कटोरी असते ती आपण वाढवतो आणि कटोरी वाढवण्यासाठी इथं आपल्याला जागा शिल्लक हवी असते. आता ब्लाउजची उंची 14 इंच तयार आहे. त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचं मिसळलं आणि 15 इंचावर रेषा आखून घेतली. आता शोल्डर आपण घेणार आहोत 5.25 इंच. पण बघा, सगळी मापं आपण या रेषेपासूनच टाकणार आहोत. 5.25 इंचावर शोल्डर टाकलं. मुंड्याचं माप घेणार आहोत 5.25 इंच. कारण आपला पाठीमागचा गळा खोल आहे आणि खोल गळ्यानुसार शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकलेलं आहे आणि याचा एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. इथं आपण चेस्टचा चौथा माप घेणार आहोत, म्हणजे छातीचा चौथा. याच्यामध्ये मी लुजिंग वगैरे काही घेतलेलं नाही आहे. 9 इंचावर मार्क केलं. खालच्या बाजूला कमरेचा चौथा अधिक 1 इंच डाचसाठी घ्यायचा आहे. 32 कंबर आहे, त्याचा चौथा होतो 8 इंच आणि 1 इंच डाचसाठी घेतला. 9 इंचावर मार्क केलं. आता दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे एका सरळ रेषेने. याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवा. आवडीप्रमाणे कमी जास्त शिलाई मार्जिन ठेवू शकता. आता इथं पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर इथून इथं किती येते बघा, त्याचं अर्ध करा. 1 इंच आत घ्या. तिथून सरळ वर रेषा जोडा. इथून अर्धा इंच तिरपं घ्या आणि मुंड्याचा आकार द्या. पाठीमागचा गळा जास्त डीप असल्यामुळे आपण हा आकार थोडा आतून देऊया, कारण मग इथं चुण्या येत नाहीत. अशा पद्धतीनं हा आकार मी आतून दिला. आता पुढच्या मुंड्याचा आकार देऊया. 1.25 इंच तिरपं घ्यायचं आहे आणि इथून असा कर्व द्यायचा आहे. शोल्डर पट्टी मी ठेवली आहे इथं 2.25 इंच, जी शिवून तयार होईल माझी 2.25 इंच, कारण दोन्ही बाजूला शिलाई मार्जिन जाईल. पुढचा गळा घेणार आहोत आपण 7 इंच. आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्तही घेऊ शकता. 2.25 इंच मी खाली रुंदी ठेवली. वर रेषा आखून घेऊन पुढच्या गळ्याचा गोलवा आकार दिला. आता इथं वर टेप ठेवलाय. टेप पासून खाली इथं तुमचं टक्स पॉइंट किती आहे ते बघा. त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मिसळून मार्क करा. आणि जर तुम्हाला टक्स पॉइंट मोजता येत नसेल तर तुम्ही तुमच्या फुल बस्टचा चौथा हिस्सा करा आणि त्याच्यामध्ये 1 इंच मिसळून मार्क करा. मी 10.5 इंचावर मार्क केलं. आता फ्रंट अप्पर पार्ट मी घेतला 12 इंचावर. फ्रंट अप्पर पार्ट हा फुल बस्टचा तिसरा हिस्सा वजा अर्धा इंच करतात. 38चा तिसरा हिस्सा होतो 12.5. त्याच्यातून अर्धा इंच वजा केलं तर 12 इंच राहतं. म्हणून मी 12 इंचावर फ्रंट अप्पर पार्टचं मार्किंग केलं आणि आता या दोन्ही रेषा आपण आखून घेतल्या. आता इथं खालची जी फ्रंट अप्पर पार्टची रेषा आहे तिथं या कोपऱ्यात मी A पॉइंट दिला. आता A ते B मी 3 इंच घेतलं. हे प्रत्येक फुल बस्ट अनुसार वेगळं वेगळं माप घ्यावं लागतं. तर हे माप किती घ्यावं लागतं याचा चार्ट मी इथं दिलेला आहे, तुम्ही बघून घ्या. तुमच्या फुल बस्ट साईज अनुसार तुम्हाला हा A ते B पॉइंट घ्यायचा आहे. तर मी इथं 3 इंच घेतला 38 इंच फुल बस्टनुसार. आता इथून सरळ वर रेषा आखून घ्यायची. आता गळ्याकडच्या बाजूला तुम्ही 4.5 इंच, 5 इंच किंवा 5.5 इंचावरही मार्किंग करू शकता. म्हणजे गळा जर थोडा जास्त खोल असेल तर तुम्ही 5.5 इंचावर मार्किंग करा. तर मी इथं 5.5 इंचावर मार्किंग केलं. नंतर इथून सरळ मी आडवी रेषा आखून घेतली. आता या दोन्ही रेषा जिथं छेदतात तिथे एक पॉइंट देऊया
आणि त्याला सी नाव देऊया. तर बघा या पॉइंटला आपण अगोदर सी नाव देऊन घेऊया. तर सी टू डी तिरपा आपल्याला 2 इंच घेतलंय मी. हे सुद्धा तुमच्या फुल बस्ट अनुसार वेगळं वेगळं माप येतं. त्याचा सुद्धा मी इथं चार्ट दिलेला आहे. चार्टमध्ये बघून तुम्ही घेऊ शकता. 38 साईज फुल बस्टनुसार 2 इंच येतं म्हणून मी 2 इंच घेतलं. आता इथून रेषा आखून घेऊया म्हणजे हा पॉइंट जो आहे तो आपला कन्फर्म होईल. आता आपण येऊया टक्स पॉइंटच्या रेषेकडे. ही टक्स पॉइंटची रेषा आहे आणि या रेषेच्या वर आपल्याला एक मार्क करायचं आहे. तर फुल बस्टच्या मापामधून कमरेचं माप वजा करा आणि जे फरक येईल, जर फरक 4 ते 5 इंचाचा येत असेल तर तुम्ही 1.25 इंच घ्या. जर तुमचा फरक 8 ते 9 इंचाचा येत असेल तर तुम्ही 1.25 इंच घ्या. आणि तुमचा जर फरक हा 6 ते 7 इंचाचा येत असेल तर तुम्ही 1.5 इंच घ्या. जसं की आपलं फुल बस्ट 38 आहे आणि कंबर 32 आहे म्हणजे फरक येतो 6 इंचाचा. मग 6 इंचाचा फरक येतो म्हणून मी 1.5 इंच घेतला आणि तेवढंच अंतर मी समोरच्या बाजूलाही घेतलंय. बघा इथं मी 1.5 घेतलंय, इथं सुद्धा 1.5 घेतलंय. तर हे तुमच्या फुल बस्ट आणि कमरेच्या मापाच्या फरकावर तुम्हाला घ्यायचंय. आता इथून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं. आकार दिल्यानंतर तुमचं वाढीव कटोरीचं माप किती येते बघा. तर माझ्या 38 इंच फुल बस्ट अनुसार वाढीव कटोरी आहे 7.5 इंच. तर प्रत्येक फुल बस्ट अनुसार हे माप बदलतं. तर तुम्ही इथे चार्ट दिला आहे, त्या चार्टनुसार तुम्ही बघू शकता तुमच्या फुल बस्ट अनुसार वाढीव कटोरी किती घ्यायची ते. तर जसे की माझं फुल बस्ट 38 आहे त्यानुसार मी 7.5 इंच घेतला आहे. 7.5 इंचावर घेतल्यानंतर टेपला असं बरोबर मधोमध दुमडून घ्यायचं म्हणजे 7.5च्या अर्ध करायचं. आणि हा दुमडलेला टेप आपल्याला एक पॉइंट इथं कटोरीवर ठेवायचा आहे आणि दुसरा पॉइंट टक्स पॉइंटच्या रेषेवर ठेवायचा आहे. आणि हा टेप असा तिरपा ठेवून इथे एक आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. टेपच्या टोकाशी पॉइंट द्यायचा आहे. हा आपल्या कटोरीचा सेंटर पॉइंट झाला. आता टेप तसाच उचलायचा आहे. त्या पॉइंटवर टेपचं एक टोक ठेवायचं आहे आणि टेपचं दुसरं टोक आपण जिथं 1.5 इंचाचं इथं मार्किंग केलं होतं त्या रेषेत ठेवायचं आहे. बरोबर त्या रेषेला टच होईल तिथपर्यंत ठेवायचं आहे आणि तिथं कटोरीचा दुसरा पॉइंट द्यायचा आहे. म्हणजे ही झाली आपल्या कटोरीची रुंदी. आणि रेषा आखून घ्या दोन्ही बाजूला. आता इथून तिरपी रेषावर गळ्याकडे जोडून घ्या म्हणजे ही कटोरी आपली पूर्ण होईल. आता इथं खाली थोडासा गोलवा आकार द्या. हा जो गोलवा आकार आहे इथं थोडासा असा छान आला पाहिजे. इथं खालच्या बाजूला गोलवा आकार छान द्या. आता ही खालची जी फ्रंट अप्पर पार्टची रेषा आहे त्याच्यावर 1 इंच घ्यायचे कारण योकपट्टीचा आकार द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीनं योकपट्टी म्हणजे खालच्या बेल्टचा आपण आकार दिला. ही झाली आपली योकपट्टी इथपर्यंत. आता ही मापं आपली सगळी करून झाली. कटोरीला आपण 1 नंबर दिला. खालचा जो कटोरीचा भाग असतो त्याला 2 नंबर दिला आणि हा जो साईडचा भाग आहे त्याला आपण 3 नंबर दिला. नंबर लक्षात ठेवा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. 1, 2 आणि 3. आता आपण याचे कटिंग करून घेऊया. तर वाढीव जी कटोरी आहे त्याला व्यवस्थित पकडून कटिंग करून घ्यायचे. आशा करते आत्तापर्यंत जे काही मी सांगितलं ते तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्हाला समजलं असेल. तर समजलं असेल तर पटकन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल बटन आहे त्याच्यावर क्लिक करा कारण जेव्हा कधी आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याची सूचना तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर कटिंग झालेलं आहे. आता बघा हा फ्रंट आहे आणि हा खालचा बॅक म्हणजे पाठीमागचा भाग आहे. तर पाठीमागच्या भागाला हे वाढीव कटोरी आहे ती आत तुंबडून घेऊन कापून टाकू कारण पाठीमागच्या भागाला त्याचा काहीच उपयोग नसतो. आता इथं आपण शोल्डर पट्टीचं मार्किंग केलं नाही ते करून घेऊया. त्यासाठी मी पुढचा भाग घेतला व्यवस्थित जुळवून आणि शोल्डर पट्टीचं मार्क करून घेतलं. आता पाठीमागचा गळा घेऊया.
10.5 इंचावर घेऊया. 10 इंच 10.5 इंचावर घेतला तरी चालेल. 3.5 इंच खाली रुंदी घेतली मी गळ्याची आणि ही रेषा वर जोडून घेतली. गोलवा आकार दिला. आवडीप्रमाणे तुम्ही गळ्याचा आकार ठेवू शकता. गळा कापून घेऊया. आता इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवूया, जेवढं आपण पुढच्या भागासाठी ठेवलं होतं. आपला इथं पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग दोन्ही एकाच वेळी कटिंग झाले. आता इथं डाचचं मार्किंग करण्यासाठी सेंटर काढला. 4.5 इंच मी डाचची उंची ठेवलेली आहे. रुंदीला दोन्ही बाजूला अर्धा इंच हा डाच ठेवलाय. अशा प्रकारे आपल्या पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. याला आपण बाजूला ठेवूया आणि परत आपला पुढचा भाग घेऊया. तर हा आहे आपला फ्रंट म्हणजे पुढचा भाग. आता सगळ्यात आधी आपण इथं मुंडा कट करून घेऊ, कारण पुढच्या भागाचा मुंडा आपण कट केला नव्हता. आता आपण योकपट्टी काढून घेऊ. तर स्टेप बाय स्टेप मी कटिंग सांगते, म्हणजे आपल्याला जास्त कन्फ्यूज होणार नाही. योकपट्टी मी वेगळी केली, हिला आपण बाजूला ठेवूया. ही आपली योकपट्टी राहील, जिचा आपण कापडावर कटिंग करणार आहोत. आता दुसऱ्यांदा मी इथं गळा कापून घेते. गळा कापून झाला. आता आपण हा 3 नंबरचा पार्ट कापून वेगळा करूया. तर बघा, कटोरी आणि 3 नंबरचा पार्ट दोन्ही वेगळे वेगळे झालेत. 3 नंबरचा पार्ट बाजूला ठेवूया आणि हा कटोरीचा भाग आहे. तर कटोरीला 2 पार्ट आहेत या, म्हणून याला 2 पीस कटोरी म्हणतात, 1 नंबर आणि 2 नंबर. तर सगळ्यात आधी हा इथून गोलवा आकार कापून घेऊ, म्हणजे वरचा जो 1 नंबर पार्ट आहे तो वेगळा होईल. आता हा जो 1 नंबर पार्ट आहे हा आहे असं आपल्याला कापडावर ठेवून कटिंग करायचं, यात काहीच बदल होणार नाही. पण जो 2 नंबर पार्ट आहे यात मात्र आपल्याला बदल करायचे. तर ते बदल काय आहेत ते आपण बघूया. तर मी दुसरा एक पेपर घेतला आणि त्यावर हा 2 नंबरचा पार्ट ठेवला. आता सगळ्यात आधी इथून मी उंची आखून घेणार आहे. तर उंची बघा, जी जास्त रुंद बाजू असते, जास्त उंच बाजू असते 2 नंबर पार्टची, ती आखून घेतली. आता कटोरीची रुंदी आपण ठेवली होती 7.5 इंच. तर इथं चार्ट दिला आहे, त्या चार्ट अनुसार आपल्याला कटोरीची म्हणजे वाढीव कटोरी आपण जेवढी ठेवली तेवढंच माप घ्यायचंय. 7.5 इंच माझ्या फुल बस्ट अनुसार होतं, मी तेवढंच घेतलंय आणि इथं मार्क करायचंय. मार्क केल्यानंतर इथून सरळ खाली रेषा आखून घेतली आणि हा आपला आयत तयार होईल. आता हा आपण कापून घेऊया. कापताना मी वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून कापले. दोन्ही बाजूला मी अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून कापलं आणि खालच्या बाजूला मी 1 इंच शिलाई मार्जिन ठेवून कापलं. अजून एकदा सांगते, हा आयत तयार झाल्यानंतर या बाजूला मी अर्धा इंच घेतलं, वरच्या बाजूला मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवले, या बाजूला सुद्धा मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवले आणि खालच्या बाजूला मात्र मी 1 इंच एक्स्ट्रा ठेवले. आता ही आपली वरची बाजू राहील. एक बाण करून घ्या म्हणजे लक्षात राहील, कारण वरची बाजू आपली कटोरीला जोडणार आहे आणि खालची बाजू ही योकपट्टीला जोडली जाणार आहे. आता सगळ्यात आधी याला मध्यावर दुमडून घ्या. दुमडल्यानंतर इथं वरच्या बाजूला 1.5 ते 1.25 इंचावर एक मार्क करा. 1.25 इंचावर केलं तरी चालेल. मार्क केल्यानंतर इथून असा हलकासा गोलवा आकार द्या. आता हा गोलवा आकार आपण का दिला? बऱ्याच जणांना कटोरी पॉइंटेड आवडत नाही, म्हणजे कटोरीला पॉइंट आलेला आवडत नाही. जर तुम्ही असा आकार दिला तर छान गोलवा आकार तयार होईल. आता ही आपली कटोरी आहे. कटोरीची जी वाढवलेला भाग आहे तो मी दुमडून घेतला. दुमडल्यानंतर आपल्याला ही बेसिक कटोरी मिळेल, तिची आपल्याला रुंदी मोजायची. तर याची रुंदी आहे माझी 5.5 इंच. तर याच्यातून आपल्याला 1 इंच कमी करायचं आहे. तर ही 5.5 इंच आहे, 1 इंच कमी केल्यावर होईल 5.5 इंच. बरोबर मी 5.5 इंचावर पकडून घेतलं. आता याला असं मध्यावर दुमडून घ्यायचंय, म्हणजे 5.5चं अर्ध आपोआप होईल. बघा, मी 5.5 इंचावर टेप दुमडलाय.
5.5 इंचाचं अर्ध बरोबर होईल। आता हा टेप मी बरोबर या रेषेवर ठेवलाय आणि इथून समोर मार्किंग करून घ्या। जास्त गणित करायची गरज नाही, फक्त टेपला बरोबर मध्यावर दुमडले की तुम्हाला 5.5चं इथं माझा अर्धा मिळाले, तसंच तुम्हाला तुमच्या मापाप्रमाणे मिळून जाईल। आता या पॉइंटवरून वरून अर्धा इंच मी सोडले शिलाईसाठी आणि तिथून आपल्याला डाचची तिरकी रेषा आखून घ्यायची। हा मिळाला आपल्याला आपला डाच। तर बघा इथूनही मी अर्धा इंच खाली मार्किंग केलं आणि ही अशी तिरपी रेषा आखून घेतली। शिलाई मार्जिनसाठी मी खाली अर्धा इंच मार्क केले हे आणि इथून तिरपी रेषा आखली। आता सगळ्यात आधी आपण असं कटिंग करून घेऊ। आता परत एकदा सांगते, हा जो 2 नंबरचा पार्ट आहे त्याची जी उंची आहे ती बरोबर इथं उंची घेतलेली आहे, फक्त वर आणि खाली अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलेलं आहे। ओके, तर आता आपण हे डाचचं जी रेषा आहे ती दुसऱ्या बाजूला आखण्यासाठी असं दुमडून घेऊ डाच। तर हे असं डाच घेतल्यानंतर बरोबर खालच्या बाजूला तुम्हाला सरळ रेषा मिळेल। आता ही डाचची जी घडी आहे त्या घडीवर मी रेषा आखून घेते। ही डाचची आपली तिरपी रेषा, दोन्ही बाजूला याचं मार्किंग होईल। तर हा आपला 2 नंबर पार्ट तयार आहे, जो आपण कापडावर ठेवून कटिंग करणार आहोत। आता आपण बघूया बाही कटिंग। बाही कटिंगला मी पेपर दुमडून घेतलाय। बाही रुंदी म्हणजे स्लीव बायसेप 7 इंच आहे, कारण याचा मुंडा घेर जो आहे तो 15.5 इंच आहे, त्यानुसार स्लीव बायसेप 7 इंच घेतले। कॅप हाईट मी घेतली आहे 3.5 इंच। आता इथून तिरपी रेषा आखून घ्यायची। तर बघा हे तिरपं माप माझं बरोबर 7.5 इंच आले, म्हणजे 15.5 इंच मुंडा घेर आहे, तर हे बरोबर 7.5 म्हणजे 15.5चा अर्धा 7.5 आले। आता इथं पाठीमागच्या बाजूचा शेप देऊया बाहीवर। तुम्हाला जर हे डिटेलमध्ये बघायचं असेल बाही कटिंग कशी केली जाते तर त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल। पुढच्या भागाचं आणि पाठीमागच्या भागाचं दोन्ही शेप देऊन झालेत। बाही उंची माझी तयार 4.5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचा घेऊन 5.5 इंचावर मार्क केलं। खाली दंडघेर 6.5 इंच आहे, तिथं मार्क करून तिरपी रेषा आखली। याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलं। जेवढं शिलाई मार्जिन ब्लाउजमध्ये आहे तेवढंच इथं पण ठेवायचंय। बाही तयार आहे, याला कटिंग करून घेऊया। आता याला उघडून पुढच्या बाजूचा शेप आहे तो कटिंग करून घेतला। तर अशा प्रकारे बाही कटिंग सुद्धा झालेलं आहे। आता ही सगळी मापं जी आपण कटिंग करून घेतली होती ते सगळे पेपर ड्राफ्ट आपण कापडावर ठेवून कटिंग करणार आहोत। तर सगळ्यात आधी मी अस्तराच्या कापडावर ठेवले। बघा बंद बाजूकडे म्हणजे घडीच्या बाजूकडे पाठीमागचा भाग ठेवलाय, बाही ठेवली खाली। योक नेहमी असा उभ्या कापडातच ठेवा। 2 नंबर पार्ट हा आडव्या कापडातच ठेवा आणि कटोरी जी असते ती तिरप्या कापडात ठेवा। तर तिरपं कापड म्हणजे हे असं बायस, आडव्या कापडातही ठेवायची नाही किंवा उभ्या कापडातही ठेवायची नाही, तिरप्या कापडात ठेवायचे, त्यामुळे तुमचं फिटिंग जे असतं कटोरीचं अतिशय उत्तम येतं। आता मी हे कापून घेतलंय। आता पाठीमागचा भाग मी आहे असं कापलाय, बाही सुद्धा मी आहे अशी कापली आहे। पुढचा भाग 3 नंबरचा, याला मी या बाजूला शिलाई मार्जिन ठेवले अर्धा इंच आणि खालच्या बाजूलाही अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवले, बाकी मी आहे असं कापले। योक पट्टी आहे, याच्या खालच्या बाजूला मी अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवून कापले। कटोरीचा 1 नंबर पार्ट आहे, त्याच्या या बाजूला अर्धा, खालच्या बाजूला अर्धा आणि या बाजूला सुद्धा अर्धा, तर तिन्ही बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवून कापड कापून घेतले। आणि हा 2 नंबर भाग आहे कटोरीचा, याला मात्र मी कुठेही शिलाई मार्जिन ठेवलेलं नाहीये, आहे असं कापून घेतलं। आता हे अस्तराच्या कापडाचे तुकडे मी ब्लाउज पीसवर ठेवून कापून घेतलेत। कापताना मात्र ब्लाउज पीसचं कापड थोडं एक्स्ट्रा ठेवून कापून घेतले। आता सगळ्यात आधी आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊया। तर ब्लाउजचं कापड आणि अस्तराचं कापड एकमेकांवर व्यवस्थित ठेवून मी चारी बाजूनी शिलाई मारून घेते। शिलाई मारल्यानंतर आता हे जे कडेने एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कापून टाकूया। तर मी कापड कापून टाकले
आता मी इथं डाच घेणार आहे अगदी नेहमीच्या ब्लाऊजप्रमाणे. तर डाच मी दोन्ही बाजूला घेतलेले आहेत. डाच घेतल्यानंतर याला मध्यावर दुमडून घेऊया. दुमडल्यानंतर इथं साईडला तुम्हाला थोडासा कोपरा खाली आल्यासारखा दिसेल. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, एक जास्त नाही पण पाव इंच वर घेऊन अशी सरळ रेषा आखून घ्यायची आणि हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. याने काय होतं, पाठीचा जो खालचा भाग असतो तो सरळ होतो आणि फिटिंगही छान बसतं. यामुळे ब्लाऊजच्या उंचीत काही फरक पडत नाही, कारण मध्यावर ब्लाऊजची उंची आहे एवढीच राहते. आता हे व्यवस्थित कापून झाल्यानंतर उघडून घेऊया आणि इथे मी ब्लाऊजची खालची तळपट्टी लावून जोडून घेते. तर आपल्या कटोरी ब्लाऊज शिवण्याच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे मी इथं दाखवत नाही. तुम्ही बघितल्या नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता पाठीमागचा भाग तयार आहे, त्याला बाजूला ठेवूया आणि इथं मी पुढचा भाग घेतलेला आहे. आता अस्तराचे कापड आणि ब्लाऊजचे कापड हे सगळं मी एकमेकांना जोडून घेते चारी बाजूनी शिलाई मारून. तर मी शिलाई मारून घेतली आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ब्लाऊजचं तेही कापून घेतलंय. आता आपण सगळ्यात आधी कटोरी तयार करणार आहोत. ती अशी तयार होणार आहे 1 आणि 2 भाग जोडून, आणि मग नंतर ही कटोरी तयार झाल्यानंतर तिसऱ्या भागाला आपण जोडणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण कटोरी तयार करून घेऊया. मी 3 नंबर भाग बाजूला ठेवते. आता हा जो खालचा 2 नंबर भाग आहे कटोरीचा, त्याच्यावर आपण डाच देऊन घेऊया. तर डाचाचं मार्किंग मी केलेलं आहे, जसं आपण कागदावर केलं होतं तसंच, आणि इथं आपण डाच लावून घेऊया. आता ही शिलाई वरच्या टोकापर्यंत न्यायची नाही आहे, कारण वरच्या टोकाला आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे. तर मी शिलाई मारून घेतली, तुम्ही डबल शिलाई मारून घ्या. इथं मी अर्धा इंच वर सोडलेला आहे आणि हा डाच मारून घेतला आहे. आता हा 2 नंबर भाग तयार आहे. याला आपण हा 1 नंबर भाग जोडणार आहोत, म्हणजे कटोरी जोडणार आहोत वरच्या भागाची. त्याला मी मध्यावर दुमडून नॉच दिला आणि हा वरचा नॉच आणि खालचा डाच बरोबर एकमेकांना जुळवून घ्यायचे आणि जुळवून मग आपण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत शिलाई मारूया, किंवा तुम्ही सेंटरपासून शिलाई सुरू करून दोन्ही बाजूला शिलाई देऊ शकता. तर अशा प्रकारे व्यवस्थित गोलव्या आकारात फिरवत ही शिलाई आपण मारून घेऊया. ही शिलाई सुद्धा आपल्याला डबल मारायची आहे. तर अगोदर आपण कटोरी बघून घेऊया. पूर्ण गोलाकारात ही कटोरी आली आहे, कुठेही तुम्हाला पॉइंट दिसणार नाही. आता बघा, मी या बाजूला हुक आणि पट्टीसाठी शिलाई मार्जिन सोडले, या बाजूला कटोरी जोडली जाणार आहे त्याचं शिलाई मार्जिन सोडले. आता हा जो मधला भाग आहे कटोरीचा तो मोजून घ्यायचा आहे. जसे की बेसिक कटोरी माझी 5.5 इंच होती, तर ही मला बरोबर 5.5 इंचच हवी आहे, 1 इंच कमी. तर माझी बरोबर 5.5 इंच आहे. तुमची जर जास्त येत असेल तर हा डाच आहे तो थोडा दाबून घ्या, कमी होत असेल तर डाच थोडा उचलून घ्या, म्हणजे कटोरीच्या जाडीनुसार तुम्ही डाच कमी जास्त करून घ्या. आता माझी बरोबर येते, त्यामुळे मी काही कमी जास्त करणार नाहीये. आता ही कटोरी मी माझ्या 3 नंबर भागाला जोडून घेणार आहे. तर आपण जोडून घेऊया. बरोबर अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडणार आहे, कारण तेवढंच आपण सोडलं होतं. तुम्ही जर अर्धा इंचापेक्षा कमी शिलाई मार्जिन सोडलं असेल तर तुम्ही तेवढंच घेत ही शिलाई मारायची. जोडताना कुठलाही भाग खिचू नका, अगदी हलक्या हाताने हे दोन्ही भाग आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आणि डबल शिलाई मारून घ्या. तर ही कटोरी आपली जोडून झाली आहे आणि ही व्यवस्थित गोल आकारात बसलेली आहे आणि छान पफही आलेला आहे. आता आपल्याला काही चेंजेस करायचे. तर खाली आपली योकपट्टी जोडली जाणार आहे. तर आपण योकपट्टीचा आकार दिला नव्हता, तर आता आपण काय करायचे, या बाजूला 1 इंच वर घ्यायचं आहे, पॉइंट द्यायचा आहे आणि योकपट्टीचा आकार द्यायचा आहे, म्हणजे कर्व आकार द्यायचा आहे. तर इथून आपण सुरू करूया आकार द्यायला. अशा पद्धतीनं योकपट्टीसाठी आपण आकार दिला आणि हे काढून घेऊया कापड. तर अशा प्रकारे हे आकारात आपण कापून घेतले. आता योकपट्टी जी आहे ती व्यवस्थित जोडली जाईल आकारात खालच्या बाजूला. पण अजून एक आपल्याला बदल करायचा आहे, तर योकपट्टी नंतर जोडूया. आता आपल्याला काय करायचं बघा, या बाजूला आपण पाव इंच वर घेणार आहोत इथून, आणि इथून आपल्याला हलकेच असा कर्व द्यायचा आहे आणि हे कापड कापून टाकायचं आहे. जसं आपण पाठीमागच्या भागाला केलं होतं तसंच इथं पण करणार आहे. तर याने सुद्धा ब्लाऊजच्या उंचीत फरक पडत नाही आणि पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही सेम होतं आणि फिटिंगही छान येते. तर हा भाग मी काढून टाकला.
काढून टाकल्यानंतर आता आपण इथं हा आकार बरोबर गोलवा आकार झाला आहे आणि हा फिटिंगलाही छान बसतो. आता आपण इथं योगपट्टी जोडून घेऊया. तर बघा, इथून आपली योगपट्टी जोडली जाईल म्हणजे एवढं आपल्या शिलाई मार्जिनमध्ये जाईल. आणि योगपट्टीचा हा खालचा भाग हा सुद्धा आपला शिलाईत जाईल, कारण दुसरी पट्टी आपण इथं जोडतो. आता मी पाठीमागचा भाग घेतलाय आणि आपण आता उंची चेक करणार आहोत. तर पाठीमागच्या भागाची इथून आपण उंची पकडूया. हे बरोबर एकमेकांवर ठेवून बघूया. तर तुम्ही बघू शकता हे दोन्ही सेम आहेत भाग. कोणताही भाग उंच झालेला नाहीये किंवा कमी पडलेला नाहीये. अशा प्रकारे आपली उंची इथं बरोबर कव्हर होते. आता आपण योगपट्टी जोडून घेऊया. आता हे आपण जसं कटोरी ब्लाऊजमध्ये योगपट्टी जोडतो तशीच योगपट्टी जोडायची आहे. आता हा डाच आहे, याला आपण कापून घेऊया इथून, कारण हा शिवणाच्या मध्ये नाही आला पाहिजे. आणि इथून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत टिप मारली. आता बघा, इथं योगपट्टीला मी अस्तराचं कापडही जोडलेलं आहे आणि अस्तराच्या कापडाची अजून एक योगपट्टी मी काढलेली आहे जी आपण इथं लावणार आहोत. याने खालच्या बाजूला ब्लाऊजला एक छान मजबूती येते आणि ब्लाऊजही कमरेत व्यवस्थित बसतो. तर इथं मी अशी टिप मारून घेतली. याला खालच्या बाजूला घेऊन दाबटीप मारली. आता वरच्या बाजूचा ब्लाऊज असा रोल करत खाली आणायचा आहे आणि या योगपट्टीला वरच्या बाजूने घेत टिप मारायची. म्हणजे ही जी शिलाई आहे ती आतल्या बाजूने जाईल. शिलाई मारल्यानंतर आता आपण आतला जो ब्लाऊजचं कापड आहे ते बाहेर काढूया. याच्यामुळे आपली शिलाई आत जाते आणि फिनिशिंगही येतं. तर इथं बघू शकता हा आपला पुढचा भाग तयार आहे. आता परत एकदा उंची लावून बघूया कुठं कमी जास्त झाला आहे का. तर तुम्ही बघू शकता इथं हे बरोबर उंची आपली बरोबर झाली आहे, पाठीमागच्या भागाची आणि पुढच्या भागाची सुद्धा. कारण मला परत बरेच कमेंट्स येतात की आमची उंची कमी झाली, जास्त झाली. तर असं काही होत नाही जर व्यवस्थित माप घेऊन शिवलं तर. आता नेहमीच्या ब्लाऊजप्रमाणे हुक आणि आयपट्टी लावून घ्यायची आहे. जर तुम्हाला माहीत नसेल कशी लावली जाते तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर मी इथं पट्ट्या लावून घेतल्यात आणि शोल्डरही जोडून घेतलेत. आता बाह्या लावणं, गळा जोडणं आणि फिटिंग करणं हे सगळं नॉर्मल ब्लाऊजप्रमाणेच करायचं आहे आणि त्याचासुद्धा मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे ब्लाऊज फिटिंगचा, तुम्ही तो सुद्धा बघू शकता. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला शेअर करा. भेटूयात तर मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.